बैठकीच्या खोलीत माधवराव आणि आशाबाई चिंतेत बसले होते. त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा जणू रंगच उडाला होता. काय बोलावं, कसं बोलावं हे त्यांना समजत नव्हतं. याला कारण देखील तसंच होतं. नुकताच MPSCचा निकाल लागला होता. त्यांचा एकुलता एक मुलगा प्रकाश पोलीस निरीक्षक पदाची परीक्षा पास झाल्यामुळे घरातलं आनंदाचं वातावरण काही दिवस टिकून राहिलं. परंतु ते आनंदाचं वातावरण लवकरच ओझरलं. याला कारणही तसंच होतं. प्रकाशनं आपल्या ठरलेल्या लग्नाला विरोध करत स्पष्टपणे नकार दिला होता. माधवरावांनी त्यांचा जिवलग मित्र विजयराव देशपांडे यांच्या मुलीशी म्हणजे अस्मिताशी प्रकाशचा विवाह निश्चित केला होता. विवाह निश्चित केला तेव्हा अस्मिता एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत होती, तर प्रकाश घरीच होता. मात्र ही उनी बाजू मैत्रीच्या आड आली नाही. अस्मितानं देखील आपल्या आईबाबांची इच्छा म्हणून आनंदानं लग्नाला होकार दिला होता. इकडे प्रकाश पोलीस निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होताच त्याला ची बाधा झाली. त्याचा स्वार्थ, प्रतिष्ठा अचानक उफाळून आली. मागची परिस्थिती विसरून तो बरोबरीची भाषा बोलू लागला. त्याच्या वागण्या बोलण्यात गुरमी व एक प्रकारचा उद्दामपणा आला होता. तो अतिशय तावातावाने म्हणाला, बाबा, तुम्ही देशपांडे काकांना माझा लग्नाला विरोध असल्याचं सांगितलं की नाही? त्यांना लवकरात लवकर नकार कळवून टाका. आता हे लग्न शक्य नाही म्हणावं, नाहीतर बसतील ते आशा लावून. प्रकाशच्या या बोलण्याचा माधवरावांना खरं तर खूपच राग आला होता. तरी त्यांनी रागावर नियंत्रण ठेवलं आणि त्याला म्हणाले, अरे बेटा प्रकाश, आता असं कसं ठरलेलं लग्न मोडता येईल? आमचे संबंध फक्त मैत्रीचेच नाहीत, तर ते रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक जवळचे आहेत. असा उतावळेपणा करणं योग्य नाही. पुन्हा एकदा शांतपणे विचार कर. बाबा, आता कसला विचार करायचा? मी पोलीस निरीक्षक होणार आहे. तुम्हाला माहीत आहे ना, पोलीस निरीक्षक म्हणजे काय चीज असते, त्याचा काय रुबाब असतो, काय त्याची ऐट असते. ती अस्मिता साधी शिक्षिका. कसं काय जमणार आम्हा दोघांचं? माझं सर्कल मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचं राहील. तुमच्या मैत्रीपायी माझ्या आयुष्याचा कशाला बळी घेताय बाबा? प्रकाश त्याच्याच रुबाबात होता. प्रकाश, ही मस्ती बरी नव्हे. मागचे दिवस तू सोयीस्करपणे विसरलास. अरे, तुमचे लग्न ठरले तेव्हा अस्मिता नोकरीला होती, तर तू बेरोजगार. तिनं तुला नकार दिला असता तर कसं वाटलं असतं तुला? मात्र अस्मितानं तू बेरोजगार आहे हे माहीत असूनही तुला स्वीकारलं होतं. तिनं तिच्या आईवडिलांचा आणि आमच्या शब्दाचा मान ठेवला. तेव्हा तुला नाही आठवली बरोबरी? नीट विचार कर. माधवराव अतिशय काकुळतीला येऊन बोलत होते. त्यांच्या पत्नी आशाबाई झाल्या गोष्टीमुळे एकदम हताश झाल्या होत्या. काय करावं हे त्यांना उमजत नव्हतं. बाबा, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि तो तिचा मोठेपणा झाला. पण आता माझा विचार पक्का झाला आहे, तो म्हणजे नकार. या माझ्या निर्णयात आता बदल होणं शक्य नाही. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तो नकार तुम्हीच त्यांना कळवायचा आहे, प्रकाश म्हणाला. प्रकाश, मला असा निरोप देता येईल असं वाटत नाही. माझ्याकडून हे होणं नाही. नकार द्यायचा असेल तर तो तुलाच द्यावा लागेल, आणि तो देखील त्यांच्या घरी जाऊन. विजयराव, त्यांची पत्नी आणि अस्मिता यांच्यासमोर. आम्ही फक्त तुझ्याबरोबर येणार. तो आमचा मुलगा असलास तरी अस्मिता देखील आम्हाला मुलीसारखी आहे. माधवराव अक्षरशः पोटतिडकीनं बोलत होते. अगदी हेच कारण असेल तर मी माझा नकार सांगायला तुमच्यासोबत त्यांच्या घरी येईन. घाबरतो की काय कुणाला? चला, आपण उद्याच जाऊ त्यांच्या घरी. असं म्हणत प्रकाश घराबाहेर पडला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रकाश आपल्या आई वडिलांसोबत देशपांड्यांच्या घरी गेला. चहा पाणी, जेवणं इत्यादी सगळं आटोपल्यावर गप्पागोष्टी करण्यासाठी सर्वजण बैठकीत येऊन बसले. विजय, त्यांची पत्नी, त्यांची लाडकी लेक अस्मिता फारच आनंदात दिसत होते. काका, मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत, अस्मिता म्हणाली.
अस्मिताच्या म्हणण्याला पाठिंबा देत विजयराव म्हणाले, प्रकाशराव, तुम्हाला सर्वांना एक अतिशय आनंदाची बातमी सांगायची आहे. विजयराव, तुमची आनंदाची बातमी थोडा वेळ बाजूला राहून दे. अगोदर आमच्या प्रकाशला जरा जास्तच महत्त्वाचं सांगायचं आहे. ते अगोदर ऐका आणि मगच सांगा तुमची आनंदाची बातमी, माधवराव म्हणाले. आपल्या वडिलांचे असे रोखठोक सडेतोड शब्द ऐकून प्रकाश काहीसा कावराबावरा झाला. तरी सगळं बळ एकवटून म्हणाला, काका, काकू आणि अस्मिता, आता मी काय सांगणार आहे ती नीट आणि शांतपणे ऐकून घ्या. तुम्हाला माझ्या आणि अस्मिताच्या लग्नाच्या बाबतीत मी घेतलेला निर्णय सांगायचा आहे. तुम्हा सर्वांना माहीतच आहे की मी पोलीस निरीक्षक पदाची परीक्षा पास झालो आहे. सरकारकडून आदेश प्राप्त झाला की मला कामावर रुजू व्हावं लागेल. मिळालेल्या बातमीनुसार तसा आदेश 1-2 दिवसात मिळेल असा अंदाज आहे. असो, महत्त्वाचे सांगायचं म्हणजे अस्मिता प्राथमिक शाळेतली एक साधी शिक्षिका आणि मी पोलीस निरीक्षक. आमची बरोबरी कशी होईल? माझ्या मते मी माझ्या प्रतिष्ठेला शोभेल अशा मुलीशी लग्न करायला पाहिजे. त्यामुळे मला अस्मिताशी ठरलेलं लग्न मोडायचं आहे. प्रकाश एका दमात सारं काही बोलून गेला. प्रकाशचं अशा प्रकारचं बोलणं अस्मिता आणि तिच्या आईवडिलांना अनपेक्षित आणि धक्कादायक होतं. सगळ्यांचा मूड एकदम बदलून गेला. सारे सुन्न झाले होते. विजयराव कसेबसे स्वतःला सावरत म्हणाले, प्रकाश, तू हे काय बोलतो आहेस? हे कसं शक्य आहे? माधव, हे काय बोलतो आहे प्रकाश? तुम्ही हे काय भलतंच ठरवून आलात? अरे, चांगली नोकरी आहे म्हणून काय कोणी असं ठरलेलं लग्न मोडतो का? पद, प्रतिष्ठा पाहून आम्ही हे नातं जोडलं नव्हतं. मला एका प्रश्नाचं उत्तर दे बरं प्रकाश. लग्नानंतर तुझी ही निवड झाली असती तर काय केलं असतं तू? विजयरावांच्या ह्या सर्व प्रश्नांच्या भडीमारामुळे माधवरावांना तर रडू आवरत नव्हतं. प्रकाश मात्र आपल्या म्हणण्यावर, निर्णयावर ठाम होता. तो म्हणाला, मी हवं तर तुम्हा सर्वांची क्षमा मागतो. मात्र माझ्या भविष्यासाठी मला या बंधनातून मुक्त करा आणि हे लग्न मोडायला मला परवानगी द्या. हा सर्व प्रकार सुरू असताना अस्मिता आतल्या खोलीतून बाहेर आली आणि म्हणाली, लग्न मोडायला आला आहेस ना तुम्ही? ठीक आहे, मोडते मी हे लग्न. प्रकाशनं घेतलेला निर्णय मला मंजूर आहे. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे यासाठी प्रकाश, तुला माफी वगैरे मागायची गरज नाही. तिनं पुढाकार घेऊन टेबलावर ठेवलेला पेढ्यांचा पुडा आपल्या हातात घेतला. त्या पुड्यातले पेढे काढून माधवराव, आशाताई आणि प्रकाशला दिले. अस्मिताच्या अशा वागण्यामुळे तिघांना सणसणीत चपराक बसल्याचा भास झाला. अस्मितानं आपलं लग्न मोडल्याबद्दल पेढे वाटले हे पाहून माधवराव खचले. शब्द निघत नव्हते. तरी पण ते म्हणाले, मुली, आजपासून आम्हाला लाजवलंच बघ. यापेक्षा दुसरी शिक्षा आम्हाला असूच शकत नाही. अगदी योग्यच केलंस हे तू, नालायक मुलाशी लग्न मोडणं. ही एक अतिशय चांगली गोष्ट केलीस तू. तुझ्या ध्येयाला मी दाद देतो. काका, अहो, मला असं लाजवू नका. कारण जे काही होतं ते चांगल्यासाठीच, यावर माझा विश्वास आहे. अस्मिता माधवराव आणि आशाबाईंच्या पाया पडत म्हणाली. बैठकीतलं वातावरण थोडं सैल व्हावं म्हणून विजयराव मध्येच म्हणाले, बरं का माधवराव, लग्न मोडलं हे एका दृष्टीनं बरंच झालं. मात्र इथे तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की हे पेढे लग्न मोडल्याबद्दल अजिबात नव्हते. पेढे वाटण्याचं खरं कारण वेगळंच आहे. आम्ही मगापासून तेच सांगायचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही सांगू दिलं नाही. तशी संधी दिलीच नाहीत. आता अस्मिताच तुम्हाला सारं काही सांगेल. बरं झालं प्रकाश, तू तुझ्या मनातले विचार आज सगळ्यांसमोर स्पष्टपणे व्यक्त केलेस. आज तू व्यक्त झाला नसतात तर भविष्यकाळ केवळ घुसमट वाढवण्यासाठी होता. एखाद्या चौकोनाच्या केंद्रस्थानी उभं राहून रूढी परंपरेचे दोरे हातात बांधून त्या चौकटीत सतत नाचत बसणं मला मान्य नाही. चौकटीतलं वावरणं म्हणजे जणू मनाला घातलेले लगाम. भरधाव उधळू पाहणाऱ्या अश्वाला लगाम खेचून त्याच्या गतीला घातलेली वेसण. श्वास गुदमरून टाकणारी असते.
बुद्धीला चौकटीत बांधणं म्हणजे खुल्या विचाराचं मरणच आहे. हे मरण फारच दुर्दैवी आहे असं मला वाटतं. क्षणभर थांबून अस्मिता म्हणाली, चौकटीतल्या विचारानं रावणच नव्हे तर कौरवही संपले. बुद्धी जेव्हा चौकट सोडून बाहेर पडते तेव्हाच सखोल विचारांची सुमनं वेचू शकते. या विचारांच्या चौकटी बाहेर पडून जेव्हा बुद्धीला चालना दिली जाते तेव्हा जन्माला येण्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. काका काकू, ज्यावेळी प्रकाश MPSCच्या परीक्षेची तयारी करत होता त्याचवेळी मी देखील माझी शिक्षिकेची नोकरी सांभाळून UPSCची परीक्षा दिली होती. मला क्षमा करा, ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली कारण मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं. स्वतःला सिद्ध करू शकले तरच तुम्हाला सांगेल असं मी ठरवलं होतं. ह्या परीक्षेसाठी मी खूप मेहनत केली. ह्या परीक्षेचा निकाल परवाच जाहीर झाला. आता तोंडी परीक्षा आहे. त्या परीक्षेची माझी पूर्ण तयारी झाली आहे. मला पूर्ण खात्री आहे कलेक्टर या पदासाठी माझी निवड होणारच. अस्मिताचे हे शब्द ऐकल्यावर माधवराव तर आनंदाने वेडेच झाले. त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. त्यांनी कौतुकाने तिला भरभरून आशीर्वाद दिले. त्यांना मध्येच थांबवत विजयराव म्हणाले, माधव, अस्मिताचा निकाल लागला तेव्हा तिच्याही मनात प्रकाशच्या मनात जो विचार आला होता तसाच विचार आला होता. ती म्हणाली, मी आता कलेक्टर होणार आणि प्रकाशला साधी नोकरीही नाही. तेव्हा आम्ही तिची समजूत काढली होती. आता प्रकाशनंच नकार दिल्यानं तिचा प्रश्न आपोआपच मिटला आहे. प्रकाशला आता त्याच्या प्रतिष्ठेप्रमाणे मुलगी शोधण्याचा अधिकार मिळाला आहे. तसा तो अस्मिताला देखील मिळाला प्रकाशच्या निर्णयामुळे. विजयरावांच्या या तपशीलवार खुलाशामुळे प्रकाशच्या चेहऱ्यावरचा प्रकाशच गायब झाला. उतावळेपणामुळे आपण कसा चुकीचा निर्णय घेऊन बसलो याची त्याला लाज वाटत होती. तो जरा घाबरतच म्हणाला, काका काकू, आई बाबा आणि अस्मिता, मी चुकलो. मला एक संधी द्या. मला माफ करा. मी माझा निर्णय मागे घेतो. खबरदार या संधी साधूला पुन्हा कधी संधी द्याल तर. आता मी प्रकाशचा बाप नाही तर अस्मिताचा काका बोलतो आहे. एका भावी कलेक्टरचा काका. माझ्या या कलेक्टर मुलीसाठी मी स्वतः एखादा कलेक्टर मुलगा शोधीन. माणुसकी जपणारा आणि नात्याला जपणारा, शेवटपर्यंत निभावणारा. महत्त्वाचे म्हणजे एका पोलीस निरीक्षक आणि कलेक्टरची बरोबरी कशी होऊ शकते. प्रकाशकडे तिरपा कटाक्ष टाकत ते बोलले. माधवरावांचे हे शब्द एखाद्या धारदार शस्त्रासारखे प्रकाशच्या जिवारी लागत होते. पण होणाऱ्या वेदना निमूटपणे सहन करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तो अतिशय खिन्नपणे आधी उदास चेहऱ्यानं शून्यात पाहत बसला. आयुष्याच्या मोठ्या जुगारात डाव हरलेल्या जुगाऱ्यासारखा.